नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. छायानगरमधील रेडीमेड कपड्यांचं दुकान चालवणाऱ्या व्यक्तीवर चाकूने हल्ला चढवण्यात आला. कपडे बदलून देण्याच्या क्षुल्लक कारणावरून हा चाकू हल्ला झालाय. आरोपीने 18,500 रुपये ही लंपास केले आहेत. छायानगरातील गणीभाई कपडेवाले यांच्या दुकानात त्यांचा मुलगा साबिर उस्मान गल्ली वय 24 हा बसला असता त्याच्यावर चाकू हल्ला चढवण्यात आला. राजा खा हैदर खा हा दुकानातून कपडे घेऊन गेला, मात्र घरच्यांना कपडे पसंत नाही म्हणून बदलवण्यासाठी आला असता साबिर उस्मान गनीने त्याला पैसे परत केले. यावरून तू मैमै झाली असता राजा खा हैदर खाने चाकूने हल्ला चढवला. जखमीला इरविन मध्ये दाखल करण्यात आला आहे. विलासनगरमध्ये राहणारी महिला खरेदीसाठी रतनगंजमध्ये गेली असता तिची पिशवी ब्लेडने कापून चोरट्याने मंगळसूत्र व नगदी लंपास केली. नागपुरी गेट पोलीस चोरट्यांचा तपास करत आहेत. विलासनगरमध्ये राहणारी 50 वर्षीय कांता तुकाराम इंगळे नामक महिला रतनगंज येथे आपल्या मुलीसाठी कपडे खरेदी करण्यासाठी गेली. तिच्या पिशवीत पर्स व त्यामध्ये 10 ग्रॅमचं मंगळसूत्र व 2,000 रुपये नगदी होते. खरेदी झाल्यावर महिलेने पैसे देण्यासाठी पिशवीत हात घातला असता पिशवी ब्लेडने कापली असल्याचं दिसून आलं. कांता इंगळे यांनी नागपुरी गेट पोलिसात मंगळसूत्र चोरीची व नगदीच्या चोरीची तक्रार नोंदवली आहे. जाकीर कॉलनीत रविवारी चोरी झाली. सोनं चांदी व नगदीसह चोरट्यांनी 2 लाखांचा ऐवज लंपास केला. घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. बंद घर पुन्हा एकदा चोरट्यांचं लक्ष ठरलंय. छायानगर मार्गावरील जाकीर कॉलनीत राहणाऱ्या अब्दुल लतीफ अब्दुल गफूर या 46 वर्षीय गृहस्थाचं घर चोरट्यांनी फोडलं. अब्दुल लतीफ यांच्या पत्नी माहेरी ते स्वतः कामानिमित्त परतवाड्याला व मुलगा दुकानात गेला असल्याने घराला कुलूप होतं. चोरट्याने घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटातील 4 तोळे सोनं, 7 तोळे चांदी व 50,000 रुपये नगदी असा 2 लाखांचा ऐवज लांबवला. विशेष म्हणजे सामानाची काहीही उलथापालथ चोरट्याने केलेली नाही. यावरून चोरट्याला माहिती असावी असा अंदाज पोलिसांचा आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा पंचनामा सुरू होता. नागपुरी गेट पोलिसांनी तपासासाठी श्वान पथकालाही पाचारण केलं, मात्र सध्या हाती काहीही लागलेलं नाही. अब्दुल लतीफ यांच्याकडील बांधकामाचं 35,000चं लोखंडही यापूर्वी चोरीला गेलं आहे. मेरे घर में सुबह 8:30 बजे 11:30 बजे घर से निकला था और रात में 8:30 बजे पहुंचने में वो मेरे घर के बेडरूम की अलमारी में ताले टूटे हुए मिले. उसको सब चेक करने में मैंने पाया कि उसके अंदर 4 तोला करीब सोना और 60 तोला चांदी, 50,000 रुपये नग मेरे उसमें से अलमारी से गायब थे. इसकी रिपोर्ट मैंने नागपुर गेट पुलिस थाने में की है और उसकी कार्रवाई के लिए मुझे आश्वासन दिया. सुकोळी मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगच्या पुढे असलेल्या शेततळ्यात गुराख्यांना नवजात अर्भक आढळलं. नागपुरी गेट पोलिसांनी या बाळाला पाण्याबाहेर काढलं. बाळाची नाळ ही तशीच असल्याने अनैतिक संबंधातून हे बाळ जन्माला असावं असा पोलिसांचा अंदाज आहे. एका शेततळ्यात नवजात अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुकोळी मार्गावर रेल्वे क्रॉसिंगच्या पुढे हे शेततळ आहे. गुराखी आपली गुरे घेऊन आले असता त्यांना पाण्यात हे बाळ आढळलं. त्यांनी नागपुरी गेट पोलिसांना सूचित केलं.
पोलिसांनी हे बाळ पाण्याबाहेर काढलं व पंचनामा केला। विशेष म्हणजे या बाळाची नाळही जशीच्या तशीच आहे। 7 महिन्यांचा हा मुलाचा गर्भ आहे। ज्या प्रकारे हे नवजात आढळलं ते पाहता अनैतिक संबंधातून हे बाळ जन्माला आलं असावं व आपलं कुकृत्य जगाला कळू नये यासाठी बाळाची विल्हेवाट लावण्यात आली। या कुकृत्यात मात्र निष्पाप निरपराध बाळाचा हकनाक बळी गेला आहे। नागपुरी गेट पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलीस निरीक्षक दत्ता गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील आत्राम व चमू यांनी ही कारवाई केली। MIDCतील केमिकल फॅक्टरीला रविवारी रात्री भीषण आग लागली। केमिकल टँकरच्या स्फोटाने आसमंत हादरला। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। अत्यंत रौद्र रूप आगीने धारण केलं होतं। MIDCतील जुन्या बायपास नजीक असलेल्या लॅक्झो कॅमो ऑर्गॅनिक फॅक्टरीला रविवारी रात्री 9:15 वाजता भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटने ही आग लागली असता मिथेनॉल व ॲसिटिलॉन टँकरचा भीषण स्फोट झाला। या स्फोटामुळे परिसर हादरला। 2 ते 3 टन मिथेनॉल व ॲसिटिलॉन येथे होतं। या केमिकलने पेट घेतल्याने आग काही केल्या आटोक्यात येईना। आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडल्यागत होत्या। अग्निशामक दलाच्या 30 गाड्या आग विझवण्याच्या कामी आल्या, मात्र ज्वाळा एवढ्या भयंकर होत्या, प्रचंड होत्या की त्या पाण्यालाही जुमानीत नव्हत्या। काळाशार धुराचे लोट व आगीचे रौद्ररूप अंगावर शहारे आणणारं होतं। आसपासच्या तालुक्यांमधून शिवाय नागपूर अकोल्याहूनही अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं, मात्र जोपर्यंत केमिकल जळून खाक झालं नाही तोपर्यंत आग आटोक्यात आलीच नाही। रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते। केमिकलमुळे लागलेली आग असल्याने फोमची आवश्यकता होती, मात्र फोमच्या कमतरतेने आगीवर नियंत्रण मिळवता आलं नाही। शिवाय पॉवर पंप नसल्याने पाण्याचा मारा पाहिजे त्या प्रमाणात होत नव्हता। फॅक्टरीमध्ये काही कर्मचारी होते, मात्र ते जीव घेऊन पळाल्याने बचावले। जीवितहानी सुदैवाने टळली, मात्र कोट्यवधी रुपयांची हानी या आगीने झाली। 2 कोटींचा स्टॉक येथे असल्याची माहिती आहे। परेश जेठाभाई राजा यांची ही औषधांची फॅक्टरी आहे। हा म्हणता या भीषण आगीची वार्ता सर्वत्र पसरली व आगीच्या उंचच उंच ज्वाळा दिसत असल्याने रहिवासी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। नवसारी रिंग रोडवर गांजासह 2 तस्करांना नागपूर गेट पोलिसांनी अटक केली होती। या तस्करांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे। त्यांच्याकडून आणखीही रिकव्हरीची शक्यता पोलिसांना वाटते। नवसारी रिंग रोडवर 29.5 किलो गांजासह 2 जणांना नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेनं रविवारी अटक केली होती। 2.25 लाखांच्या गांजासह टाटा सुमो पोलिसांनी जप्त केली असून आरोपी अब्दुल जावेद अब्दुल रफीक वय 22 राहणार लालखडी व हैदरपुरा येथे राहणाऱ्या शेख अकबर शेख हुसेन या दोघांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। त्यांच्याकडून आणखीही रिकव्हरीची शक्यता पोलिसांना वाटते आहे। शहरातील टोपेनगरमधून वाहणारा नाला नागरिकांच्या समस्येत रोज भर घालतोय। हा नाला स्वच्छ करून त्यावर स्लॅब टाकण्याची मागणी येथील नागरिकांची आहे, परंतु येथील नागरिकांना प्रतीक्षा आहे ती आपली मागणी पूर्ण होण्याची। शहरातील अंबा नाल्याला जोडणारा एक नाला म्हणजे टोपेनगर येथून वाहणारा नाला। हा नाला जिथून वाहतो तो परिसर हॉटेल मैफिल यांची मागची बाजू। या हॉटेलमधील शिळ अन्न वेस्टेज सगळं याच नाल्यात वाहून येतं आणि दुर्गंध पसरतो। याच दुर्गंधात दिवस काढावे लागतात नागरिकांना। 13 आहे मैफिलचं पाणी आमच्या घराजवळून जाते। आम्ही बसू नाही शकत आहे, इतकं घाणेरडं पाणी येते। दिवसातून 3-4 वेळा पाणी सोडते। आम्हाला जेवण बसणं उठणं हे झालेलं आहे। आमच्या घरी सदाही आजारी पडून राहिले। लहान लहान मुलं नाल्यात पडते। सफाई नाहीये, कोणी येत नाही, येऊन पाहत नाही, वार्ड मेंबरही दिसत नाही कधी। शहरात अनेक प्रकारच्या समस्या आहेत, त्यामधील महत्वाची समस्या ही आहे की ज्या ठिकाणी आम्ही राहतो ही झोपडपट्टी स्लम नंबर 725 आहे, पण आजपर्यंत या स्लम नंबर 725 वर शासनानं कोणत्याही प्रकारे लक्ष न देता याच्यावर कोणताही खर्च केलेला नाही। आम्ही दरवर्षी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो, कारण या नाल्याला येणारं जे पाणी आहे हे मैफिल हॉटेलच्या
मागच्या साईडला गंदगीचं पाणी आहे आणि त्या पाण्यामुळे आमच्या जीवाला धोका होण्याची शक्यता टाळता येत नाही व या पाण्यामुळे आमच्या नेहमी प्रकृत्या खराब होतात. आमच्या इकडे शासन लक्ष देत नाही. आम्ही त्यामुळे शासनाशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु आमच्यावर कोणी लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे आम्ही आता महानगरपालिकेत व इतर ठिकाणी शासनाचे लक्ष वेधणे सोडून दिलेलं आहे. आमच्या गरिबाच्या अनेक समस्या इथं आम्ही समस्यांनी ग्रासलेलो आहोत. या परिसरातून वाहणारा हा नाला स्वच्छ कधीच होत नाही. केवळ पावसाचं वाहतं पाणीच या नाल्याला आजवर साफ करत आलं आहे. नगरसेवक तर इकडे ढुंकूनही बघत नाहीत अशी तक्रार नागरिकांची आहे. या शासनानं जर या नाल्यावर स्लॅब टाकला तर आमच्या येण्या जाण्याचाही प्रश्न निकाली लागते. अशा अनेक समस्यांनी आम्ही गाजलेला आहे. म्हणून आमची सिटी चॅनलच्या माध्यमातून आपणास सगळ्यांना विनंती आहे, आपण जर आमच्या नाल्यावर किंवा आमच्या समस्यावर लक्ष घातलं तर आम्हाला न्याय मिळेल व शासनाचे लक्ष सुद्धा आमच्यावर पुरेल. हेच आमची सिटी न्यूज चॅनलला विनंती आहे. आमच्या इकडे आम्हाला नाल्याचा खूप त्रास आहे. आमचे लहान लहान मुलं नाल्यात पडते. एखादा माणूस जर मेला तर आम्हाला इथून प्रेत सुद्धा नेता नाही येत. रस्ता नाहीये जाले. कॉलनीवाले आम्हाला खूप त्रास देते. म्हणते की इकून बंधन करतो, तिकडनं कलेक्टर कॉलनीवाले म्हणते की ते बंधन करतो. मग आम्ही या लोकांना काय करणार आहे? नाल्यात एवढी घाण आहे का आमच्याच्यानं असा वास गेला नाही जात. संडास नाल्यात सोडते. या कलेक्टर कॉलनीतले संडास पूर्ण नाल्यात असते. मैफिलचा त्रास आम्हाला किती आहे. गटर लाईनचा पैसा आला तोही गायब झाला. या नाल्याची खोली वाढवून या नाल्यावर स्लॅब टाकण्याचा प्रस्ताव मान्य झाला असतानाही आजवर कधीही त्या दिशेने काम झालेलंच नाही. नागरिकांना रस्ता म्हणून केवळ याच नाल्याचा पर्याय आहे, परंतु स्थिती अशीच राहिली तर नागरिकांचा एकमात्र रस्ताही काही महिन्यात बंद होऊन जाईल. मग त्यावेळी आम्ही कसं येणं जाणं करायचं असा सवाल नागरिक विचारत आहेत. आम्ही जे काय म्हणतो ते आम्हाला ह्या नाल्याची पुरी बंदोबस्त लागन. कारण की मतं घ्यायच्या वेळेस कशी इथं यू मरते याच्या वक्ती नाही दिसून राहिले ते तर एवढे हे गरीब लोक मरून राहिले म्हणून काय आमचे काय मुर्दे ओढून येते काय इथून. एवढे आम्हाला मच्छर हळूहळू काढते घराच्या बाहेर आणि ते एसीच्या रूम मध्ये झोपते चांगले. लाजा नाही वाटत ते जराच्या कचऱ्याच्या गाड्या काय काय नाही सोय आहे काल नाही आणि इकडे नाही दिसून राहिले त्याले. फक्त हे मतदान निवडून येते तर फक्त या झोपडपट्टीच्या माता निवडून येते. तशी थोडी येऊन राहिले. आम्हाला न्यायालयावर स्लॅब पाहिजे म्हणजे पाहिजे. पुलापर्यंत स्लॅब टाकून द्या. कारण बरेचसे लोक या कोपऱ्यापासून तर त्या कलेक्टर कॉलनीच्या कोपऱ्यापर्यंत आम्हाला नाल्यावर पूल पाहिजे. नाल्यात संडास सोडते त्या लोकांनी मी म्हटलं का तुम्ही नाल्यात संडास सोडू नका. त्याला मी म्हणायला गेली तर तो माणूस म्हणे की तुम्ही जे काही करता ते करू शकता म्हणे. आणि काय करते मग महानगरपालिकेवाले काय करून राहिले. आम्हाला याचा हे पाहिजे झोपडपट्टीवाले मग मारून टाका नाहीतरी देशात तर निघालच आहे आणि एक एक मुर्दा वळून काढा बाई. संबंधित वार्डाचे नगरसेवक व मनपाने या नागरिकांच्या रस्त्याचा, त्यांच्या सुरक्षेचा व त्यांच्या आरोग्याचा हा प्रश्न निकाली काढावा ही मागणी नागरिक करत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मोजरी महामार्ग क्रमांक 6 वर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनामुळे 2 तासपर्यंत वाहतूक खोळंबली होती. ट्रक व गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी आंदोलकांना अटक केली असून आमदार यशोमती ठाकूर यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. सरकारचा निषेध असो. बातमीपत्रात वेळ झाली आहे काही क्षणाच्या विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज.
विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. शहरातील सर्वच नाले गाळाने भरलेले आहेत. पावसाळ्यापूर्वी हे सगळे नाले स्वच्छ होणं गरजेचं आहे. तितकंच महत्वाचं आहे या नाल्याच्या दोन्ही कडेला सुरक्षा भिंत उभारणं. तसा प्रस्तावही मनपाने पास केला, परंतु हा प्रस्ताव रखडला आहे. हा नाल्याचा डीपीआर पूर्ण होणं शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. अमरावती शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी त्याचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं झालं आहे आणि नेमकं हेच नियोजन कोलमडून पडलंय. अमरावती शहरातून वाहणाऱ्या आंबा नाल्यासह 14 उपनाल्यांच्या पातळीत सर्वदूर गाळच गाळ साचला आहे. तोंडावर यंदाचा पावसाळा, तरीही अमरावती पालिकेला वेळेत हे सगळे नाले साफ करण्याचे सांगावे लागते. मनपाचं शहरावर काहीच लक्ष नाही हे तर आंबा नाल्यावर झालेल्या बांधकामावरून दिसून येतच. आंबा नाल्यावर स्लॅब टाकताना या स्लॅबसाठी उभारलेले पिलर पाणी वाहून जाण्यास अडसर ठरतील हेही यावेळी कुणालाच समजलं नाही. शहरातील नाल्यांची जी स्वच्छता सुरू आहे ती केवळ देखावाच होय का मनपा या मुद्द्यावर गंभीर नाही, माहिती नाही. शहरातील नाले सफाई या मुद्द्यावर मनपाला धारेवर धरून जनप्रतिनिधींना विचारणा केली असता ही माहिती मिळाली की नगरसेवक मिलिंद बांबल यांच्या प्रस्तावावरून व त्यांच्याच विविध आंदोलनानंतर मनपाने सर्व नाल्यांचे खोलीकरण व सुरक्षा भिंत बांधणे हा प्रस्ताव मान्य करून पुण्याच्या कंपनीकडून सदरचा डीपीआर बनवून घेतला. अमरावती शहरामध्ये जे 14 मोठे नाले उपनाले वाहतात त्यामध्ये भारतीय महाविद्यालय ते पंधारनगर हा जो मोठा नाला आहे, या नाल्याला संरक्षण भिंत व्हावी यासाठी मागील 3 वर्षापासून सातत्याने मी प्रयत्न करत आहे. आंदोलन केले, त्याचप्रमाणे आमसभेमध्ये सुद्धा प्रस्ताव पारित केले, स्टँडिंगमध्ये सुद्धा प्रस्ताव पारित केले. तेव्हा अमरावती महानगरपालिकेने 14 नाल्याला सुरक्षा भिंत बांधण्यासाठी जो डीपीआर तयार केला, तो डीपीआर पुण्याची जी कंपनी आहे युनिटी कन्सल्टंट, त्या पुण्याच्या कंपनीने हा डीपीआर तयार केला. 150 करोडचा 14 नाल्याला संरक्षण भिंत बांधण्याचा डीपीआर जो तयार आहे. त्यामुळे हा जे नाले आहे या नाल्याला पावसाळ्यामध्ये अत्यंत पूर असतो आणि या पुरामुळे जे आजूबाजूचे नागरिक ज्या नाल्याच्या बाजूने राहतात त्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहावं लागते. प्रत्येक पावसाळ्यामध्ये एखादी मोठी दुर्घटना या नाल्यामुळे होते. माझ्याच प्रभागामध्ये पंधारनगरमध्ये शेंडे यांचं घर, त्याचप्रमाणे बागडीताई इंगोले यांचं घर मागच्या पुरामध्ये वाहून गेलं होते. 1990 मध्ये चांडक यांचं पूर्ण घर नाल्याच्या बाजूचं ते पूर्ण वाहून गेलं होतं. भांबोरे यांचं गोडाऊन सुद्धा त्या नाल्यामध्ये वाहून गेलं होतं. या नाल्याला संरक्षण भिंत व्हावी हा सर्वात महत्वाचा मुद्दा अमरावती शहराचा आहे. आता जेव्हा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली तेव्हा महानगरपालिकेचे कर्मचारी, शहराचे पालकमंत्री, आमदार या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये जे नवीन आयुक्त आले गुडेवर साहेब त्यांनी या 14 नाल्याचा जो डीपीआर तयार केला त्या डीपीआरसाठी परवानगी सुद्धा मुख्यमंत्र्यांना मागितली होती आणि हा अत्यंत ज्वलंत प्रश्न असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जेव्हा सांगितलं की अगोदर नाल्याचा गाळा काढावा त्यानंतर या संरक्षण भिंतीचा डीपीआर मंजूर करण्यात येईल. तर मी या सिटी चॅनलच्या माध्यमातून आयुक्त साहेबांना त्याचप्रमाणे प्रशासनाचे सर्व महानगरपालिकेचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो की हा डीपीआर मंजूर करण्यासाठी जे 0.25 किंवा 1% रक्कम भरायची आहे ती रक्कम त्वरित भरून अमरावती शहरातील जे नाले आहेत त्या नाल्याला संरक्षण भिंत बांधून नागरिकांचं जीवन जे धोक्यात आहे ते धोक्याचं जीवन संरक्षण भिंती बांधून त्यांना कुठेतरी दिलासा द्यावा आणि महानगरपालिकेने आणि जे आयुक्त आहे कर्तव्य महानगरपालिकेचे आयुक्त आहे गुडेवर साहेब त्यांनी याचा पाठपुरावा करून अमरावती शहरामध्ये 14 नाल्यांना त्याचप्रमाणे भारतीय महाविद्यालय ते पंधारनगर हा जो मोठा नाला आहे या नाल्याला संरक्षण भिंत बांधण्यासाठी प्रयत्न करावे, अन्यथा जन आंदोलन उभारण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सदरचा प्रस्ताव तर मान्य झाला, परंतु अजूनही हा प्रस्ताव रखडलेलाच आहे. पालिका क्षेत्रातला एक डीपीआर तयार करून केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे पाठवला आहे. 150 कोटीचे अमरावती शहरातले जे नॅचरल पाणी वाहून जाणारे नाले आणि इतर सांडपाणी वाहून जाणारे जे नाले आहेत ते डेव्हलप करण्याच्या संदर्भातला एक प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्याच्या संदर्भात महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे. त्या डीपीआरला मंजुरी देणे आवश्यक आहे. माननीय मुख्यमंत्री अमरावती शहरामध्ये आल्यानंतर त्यांनी त्यावेळी सांगितलं की प्रत्येक विषयावरती हात घालून आपण निकाली विषय काढू, म्हणून त्यांना हा नाल्याचा संदर्भातला विषय दिला. त्यांनी त्यावर सुद्धा विचार करू या संदर्भात ते बोलले. म्हणून त्या विषयाला जर लवकरात लवकर शासन स्तरावरून मंजुरी मिळाली तर अमरावती शहरातले हे जे पाण्याचा निचरा करणारे जे नाले वाहून जातात ह्या नाल्याचा अतिशय चांगला उपयोग होईल आणि अमरावती शहर स्वच्छ सुंदर निश्चित होईल. म्हणून ह्या नाल्याच्या डीपीआरला लवकरात लवकर मंजुरी देऊन केंद्र सरकारकडून मंजुरी मिळावी आणि राज्य सरकारकडून मंजुरी मिळवून महानगरपालिकेने लवकरात लवकर जनतेला या संदर्भातला दिलासा देण्याबाबत कारवाई करावी अशी विनंती मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुखचा गटनेता म्हणून माझी आहे.
मनपाने 150 कोटींचा हा प्रस्ताव तयार केला, तो मंजुरीसाठी पाठवला, परंतु 1% निधीच्या अग्रिम भरणा करण्यासाठी हा प्रस्ताव अडकून पडला आहे. मनपाने हा मुद्दा तात्काळ निकाली काढून ही समस्या कायमची निकाली काढावी ही आग्रही मागणी शहराच्या नाल्यांची समस्या बघता तमाम शहरवासियांच्या वतीने करण्यात येत आहे. कारण मुद्दा शहरवासियांच्या सुरक्षेचा आहे. सोमवारी अमरावती शहरातील अवैध टॉवर्सला वैध ठरवण्याचा घाट घातला जात होता, परंतु सिटी न्यूजने हा प्रकार हाणून पाडला आणि महापौरांकडून संबंधितांना नोटीस बजावल्या गेल्या. शहरातील अवैध टॉवर वैध कसे आहेत हे पटवून देण्यासाठी हे टॉवर उभारणाऱ्या कंपन्या सरसावल्या, परंतु सिटी न्यूजच्या दक्षतेमुळे मोबाईल कंपन्यांचा हा डाव सपशेल फसला आणि कारवाईचं पत्र व आदेश निर्गमित झाले. शहरातील अवैध मोबाईल टॉवर हटवणं हे भलं मोठं आव्हान अमरावती महापालिकेपुढे ठाकलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे 152 अवैध मोबाईल टॉवर महापालिकेसाठी डोकेदुखी ठरले आहेत. त्यात आणखी भरच पडते आहे. नुकतंच शहरातील दस्तूरनगर येथे एक मोबाईल टॉवर बळजबरी उभारण्यात आलं. दस्तूरनगर येथील नागरिक व नगरसेवकांनी या अवैध टॉवर उभारणीला तीव्र विरोध दर्शवला, परंतु मोबाईल कंपनीने पोलीस बंदोबस्तात हे काम सुरू करताच नागरिक व नगरसेवक आक्रमक झाले होते. शेवटी महापौरांनी हा मुद्दा चर्चेने सोडवण्याचा निर्णय घेतला. त्याप्रकारे सोमवारी मनपामध्ये महापौरांच्या दालनात चर्चा सुरू झाली, परंतु सदर मोबाईल कंपनीचा अधिकारी स्वतः सगळे नियम सांगत होता. या चर्चेवर सिटी न्यूजची करडी नजर होती. एक वेळ तर अशीही आली की सदर मोबाईल कंपनीचा अधिकारी राठोड मनपाच्या अधिकाऱ्यांवरच भडकू लागला. महापौरांच्या गरिमेचंही भान त्याने ठेवलं नाही. शेवटी सिटी न्यूजला मध्यस्थी करून हे समजून द्यावं लागलं की मुद्दा वाट चुकतोय. महापौरांच्या दालनात त्यांनाच उलट भाषेत बोलत असलेल्या अधिकाऱ्यास जेव्हा सिटी न्यूजने नियमावली व मनपाचे अधिकार समजावून सांगितले, तेव्हा कुठे या मोबाईल कंपनीच्या अधिकाऱ्यांची बचर बंद झाली. सिटी न्यूजची दखल घेत महापौर व गटनेत्यांनी सुद्धा या अधिकाऱ्यास तिथल्या तिथे खडसावलं व सिटी न्यूजच्या दक्षतेची स्तुती केली. यानंतर मात्र सिटी न्यूजने मुद्दा प्रखरतेने मांडून सदर मोबाईल टॉवर व ज्या इमारतीवर हे टॉवर आहे त्या इमारतीची चौकशी करण्याची मागणी केली असता ही मागणी तिथल्या तिथेच मान्य झाली व संबंधितांना सदरच्या नोटिसा बजावण्यात आल्या व टॉवरचं काम बंद झालं. यावेळी सभागृहात उपस्थित नगरसेवकांनीही या टॉवरच्या मुद्द्यावर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या. अमरावती शहरामध्ये जे 152 मोबाईल टॉवर लागले आहे, त्या मोबाईल टॉवर जो प्रश्न आमच्या स्थायी समितीमध्ये आला होता, तेव्हा मी स्थायी समितीत सभापती होतो, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की 152 जे मोबाईल टॉवर्स आहेत त्याची कुठेही परमिशन त्या 152 मोबाईल टॉवर्सने घेतली नाही. तेव्हा सदस्यांच्या रोषामुळे आणि सर्व सदस्यांनी असं ठरवलं की 152 मोबाईल टॉवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा ठराव आम्ही स्टँडिंगमध्ये मंजूर केला होता. पण काही दिवसांनी आयुक्त साहेबांशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा असं कळलं की 152 मोबाईल टॉवर्सचा प्रश्न आमचं शासनाकडे प्रलंबित आहे आणि हायकोर्टामध्ये याचा विषय असल्यामुळे आपण सध्या 152 मोबाईल टॉवर कारवाई करू शकत नाही. आणि मी जेव्हा आमसभेमध्ये मान्य आयुक्तांना विचारलं की आपण 152 मोबाईल टॉवर कारवाई करू शकत नाही, पण एखादा जर मोबाईल टॉवर शहरामध्ये नवीन तयार होत असेल तर आपण त्याच्यावर कारवाई करू का, तेव्हा आयुक्त साहेबांना निश्चित त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. पण जेव्हा आयुक्त गुडेवाड साहेब सुट्टीवर गेले आणि काल मार्डीकर साहेब अविनाश मार्डीकर त्याचप्रमाणे ममता आवारे यांच्या वार्डामध्ये अचानक रात्रीमध्ये एक टॉवर उभं करण्यात आलं आणि जेव्हा लोकांनी विरोध केला, कोणते टॉवर उभं करताना त्या तिथच्या स्थानिक लोकांची परमिशन आवश्यक असते, त्याप्रमाणे महानगरपालिकेची एनओसी सुद्धा आवश्यक असते आणि महानगरपालिकेची कोणती एनओसी न घेता नागरिकांची कोणती परमिशन न घेताच कमीत कमी 100 लोकांच्या सह्या तरी आजूबाजूच्या असल्या पाहिजे असा नियम आहे. तेव्हा कोणती परमिशन न घेता हे टॉवर उभं राहिलं आणि आज जेव्हा ते तिथचे जे अधिकारी आहे ते बीएसएनएल टॉवरचे कर्मचारी जे इंजिनियर आहे ते महापौरच्या चेंबरमध्ये नागरिकांसोबत आले, त्यांनी उलट मनपाच्या इंजिनियर्सला धमकावणं सुरू केलं. माझे जो परमिशन आहे, मी अर्ज दिला होता, त्याच्याजवळ काही कागदपत्र नसताना त्यांनी जे उलट उत्तरे जे मनपाच्या इंजिनियरला दिली, त्यामुळे शहरामध्ये जे असे अवैध टॉवर लागत असेल आणि मनपा प्रशासन जर याच्यावर कारवाई करत नसेल तर हे नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये जर असे अवैध टॉवर लागले तर आम्हाला जनहितात त्याच्याबद्दल निश्चित काहीतरी कारवाई करावी लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये माननीय आयुक्त साहेबांनी याकडे लक्ष देऊन असे टॉवर्स विनापरागी टॉवर शहरामध्ये लागले नाही पाहिजे यासाठी काळजी घ्यावी. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात
मागील अनेक दिवसापासून 152 टावर उभे आहेत, अवैध टावर उभे आहेत, अनधिकृत उभे आहे म्हणून अमरावती शहरात पूर्ण चर्चा आहे. प्रशासनाकडून त्या संदर्भात अनेकदा सूचना करूनही कुठलीही कारवाई झालेली नाही. या संदर्भात अनेक नगरसेवक त्याचा पाठपुरावा करत असतात. मागे 20 तारखेला झालेल्या आमसभेमध्ये या टावरच्या संदर्भातली चर्चा झाली आणि त्या दरम्यान माननीय आयुक्तांनी सूचना केली आणि सांगितलं की हायकोर्टाचे निर्देश आहे की 152 टावरच्या संदर्भात आपल्याला सध्या कारवाई करता येत नाही, कारण कोर्टाने असा निर्देश दिला आहे की त्या निर्देशानुसार आपल्याला टावरची कारवाई सध्या करणे शक्य नाही. म्हणून त्या संदर्भात मी त्यांना माहिती विचारली आणि त्या संदर्भात हेही विचारलं की जर हायकोर्टाचा निर्णय झाला त्याच्यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टात जाता येत नाही का? सुप्रीम कोर्टात जाता येते या संदर्भात आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं. परंतु पुन्हा एक सूचना त्यांना केली की साहेब, आता जर समजा हायकोर्टाचा आधार घेऊन अनेक टावर अनेक कंपन्यांचे जर शहरात उभे झाले तर त्याबाबत अमरावती महानगरपालिकेचं धोरण काय? त्यांनी सांगितलं की 152 नंतर 153 कुठलाही टावर उभा होणार नाही. अवघे 2 दिवस झाले फक्त ही कारवाई होऊन. 2 दिवसाच्या आधी झालेल्या सभेमध्ये माननीय आयुक्तांचं हे त्यांनी दिलेलं हे नोटिफिकेशन आहे आणि त्यानंतर लगेच 2 दिवसानं माझ्याच प्रभागात प्रभाग क्रमांक 36 मेरोणा भीमटेकडीमध्ये श्री कॉलनीमध्ये एक टावर शनिवार आणि रविवारची सुट्टी पाहू युनिटी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे, त्या कंपनीचं टावर 2 दिवसात तिथं उभं होते आणि तेही पोलीस प्रोटेक्शन खाली होते, ज्याला महानगरपालिकेची मान्यताच मिळाली नाही. असं टावर पोलीस प्रोटेक्शन घेऊन जर उभं होत असेल तर त्याबाबत आपलं धोरण काय हे ठरवण्याच्या संदर्भात आज महानगरपालिकेमध्ये माननीय महापौरांच्या कार्यालयामध्ये बैठक आयोजित केली. त्या बैठकीत त्या कंपनीचे अधिकारी किंवा कुठल्याही कंपनीचे अधिकारी असो टावरच्या संदर्भातले ते आमच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याच्या संदर्भातला वार्तालाप करतात आणि त्यांची दिशाभूल करून त्यांच्या कागदोपत्री फिरवण्याचा त्यांचा जो भाग आहे, त्यांचं जे काम आहे ते अतिशय वाईट काम असल्यामुळे त्यांच्यावरती फौजदारी सारखे गुन्हे दाखल झाले पाहिजे अशा संदर्भातली मागणी सुद्धा माननीय महापौरांसमोर आम्ही केलेली आहे. हे जे आज टावर श्री कॉलनीमध्ये उभं झालं आहे ते टावर 2 दिवसात उभं झालेलं आहे. त्या टावरवरती अजून कुठल्याही त्या टावरची सुरुवात झालेली नसल्यामुळे ते त्या हायकोर्टाच्या निर्देशाखाली येत नाही. म्हणून प्रशासनाने यावरती कडक कारवाई करून ते टावर थांबवलंच पाहिजे आणि अशा पद्धतीचं वर्तन करणारे जे कोणी टावरचे कंपनीचे इथे अधिकारी असतील त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल केले पाहिजे अशी माझी मागणी आहे. आज या ठिकाणी जे श्री कॉलनीमध्ये टावर उभारलेला आहे त्या टावरसाठी कुठलीही महानगरपालिकेची परमिशन नाही घेतलेली आहे आणि हे जे टावरची जे बातमी आहे ते मागच्या वर्षी पण दिली होती आणि त्यांनी महानगरपालिकेने काहीच त्याच्यावर कारवाई केली नाही आणि आज जे टावरची जी उभारणी केलेली आहे ते सगळं जनतेला खूप त्रास होत आहे आणि काल महापौरांनी स्वतः तिथे पाहणी केली आहे. अविनाश भाऊ मार्डीकर तसेच मी आणि पूर्ण एरियातील सगळे नगरवासी होते त्या एरियामध्ये आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे कोणत्याही परमिशन विना पोलीस प्रोटेक्शन पण दिलेलं आहे तर ते कुणी दिले आहे, कोणाच्या परमिशन दिलेलं आहे आणि आम्ही नगरसेवक जे आमच्याकडून होते ते खूप आम्ही प्रयत्न करू आणि ते टावर कोणत्याही आज ते हटवणार कारण इथे कोणतेही काही येऊन करतील आणि आम्ही सगळे नागरिक चुपचाप बसतील असं काही होणार नाही आणि लोकांची जे समस्या आहे ते पूर्णपणे आम्ही सोडवत बसतो. सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने कलांगणचं आयोजन करण्यात येतं. राजकमल चौकात रविवारी सादर झालेल्या कलांगणने अमरावतीकर रसिकांना मोहवलं. स्थानिक कलावंतांना व स्थानिक कलेला प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे कलांगण आयोजित करण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी राजकमल चौकात झालेल्या कलांगणमध्ये प्रथम पोलीस बँड पथकाने देशभक्तीपर गीत सादर केले. गोपालनगर येथील गुरुदेव सेवा मंडळाने तुकडोजी महाराजांची भजनं सादर केली. अरे तू सुन भारत के इस आजादी पर परदेसी नजर ना लगे
साखरखेडा येथील कलावंतांनी बहुरूपी नाटक सादर केलं. स्वर्ग मंडपाचा 3 तालाचा गमन करणारा महादेवजी आज अमरावती शहरामध्ये प्रकट झालेले आहे. सत्यनारायण महाराज अंबोले ज्या वेळेला सप्तसागराचा मंथन केलं त्यावेळी शेषाची दोऱ्याने पर्वताची रवी करून महादेवाला तिथं सप्तसागराचं मंथन केलं. त्यातून 14 रत्न निघाले. लक्ष्मी नवस्तंभ पारिजात धनवंतरी चंद्रमा गौवत्का मधुरा गजोरंभागी देवांगण असे 14 रत्न निघाले. ते आपापल्या परीने देवाने वाटून घेतले. भारतरत्न मिळवलेल्या भारतीय रत्नांच्या कार्याचा वृत्तांत येथे दाखवण्यात आला. संस्कृत, जर्मन, फ्रेंच अशा भाषाही अवगत होत्या. 1904 साली रत्नागिरी जिल्ह्यातल्या शाळेत शिक्षक म्हणून कामाला काणेंनी सुरुवात केली. नंतर ते एल्फिस्टन हायस्कूल मुंबई इथे नोकरीवर होते. पुढे ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले. प्राचीन संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास या आणि अशा शेकडो पैलूंचे एक विस्मयकारी मिश्रण पांडुरंग शास्त्रींच्या लेखनात झालं. पांडुरंग काणे यांच्या संस्कृतमधील योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आचार्य विनोबा भावे हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह पुकारला. त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. पोलीस बँडच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. माता की, भारत माता की, भारत माता की. मोठ्या संख्येनं अमरावतीकरांनी कलांगणचा लाभ घेतला. शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मोजरी महामार्ग क्रमांक 6 वर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनामुळे 2 तासपर्यंत वाहतूक खोळंबली होती. ट्रक व गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी आंदोलकांना अटक केली असून आमदार यशोमती ठाकूर यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. सरकारचा निषेध असो. सकल जैन समाजातर्फे करिअर गायडन्स वर्कशॉप जैन छात्रावास येथे घेण्यात आलं. माननीय ताराचंद बोकरिया यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन समारंभाला राजेंद्र लुणावत, सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजतिया, विवेक संगई, अनिल सुराणा, सुदर्शन जैन आदी मान्यवर उपस्थित होते. सभी अतिथियों को निवेदन है कि वे स्थान हो जाए. इंजिनिअरिंग डिग्री, विविध कोर्स व पॉलिटेक्निकला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जैन विद्यार्थ्यांसाठी 51% आरक्षण आहे. त्याविषयी कार्यशाळेत माहिती देण्यात आली. ये सब हमारे पास ये तो आने वाले 2-4 दिन में यहाँ पे एक कैंप लगाया जाएगा जिसके सुशील जैन, सुशील बोकरिया या
इन दोनों से संपर्क करें तो ये आपको ऐसा एक सर्टिफिकेट और एक ऐसा ID कार्ड दिया जाएगा, इसको कोई चैलेंज होगा नहीं। ये क्योंकि सेतु द्वारा तैयार किया जाएगा, आपको किसी का सर्टिफिकेट देने की आवश्यकता नहीं कि हम अल्पसंख्यक में है। ये एक रजिस्टर्ड संस्था जैन युवा परिषद या जैन बहुउद्देशीय संस्था जो रजिस्टर्ड संस्था है उनके द्वारा ही किया जाएगा। उसका एक कैंप लगाया जाएगा, तो कैंप की जानकारी आपको जल्दी दे देंगे। कई फायदे रहते हैं जो हम हमारे स्वभाव के कारण नहीं देते, ऐसे सब चीजों का मार्गदर्शन आपको यहाँ पर आगे इस चीज में जो अनुभवी लोग हैं वो करेंगे। सर्टिफिकेट के बारे में मुझे जो बताया, मैंने पहले भी शंका थी और आज भी शंका है कि सर्टिफिकेट कहाँ लगता और क्यों लगता। कहीं भी किसी प्रकार की कोई गलत फहमी ना हो। जैन माइनॉरिटी को यदि एजुकेशन में देखा जाए तो जहाँ 3 संस्थाएं हैं अपनी जो भी बताई गई, उसमें एजुकेशन पहली जनरेशन है और दूसरा बेनिफिट आपको मिलेगा जो एजुकेशन को सब्सिडी मिलती है, उसके लिए कुछ प्रॉपर्टी होती है, उसमें आपकी पगार पेमेंट इतना जो आपकी वार्षिक आय पूरे परिवार की उतनी होनी चाहिए तो मिलती है। सरकार ने तो अल्पसंख्यक घोषित कर दिया, लेकिन अल्पसंख्यक घोषित करके उन्होंने क्या हासिल किया, ये शोध का विषय है। क्योंकि हम यदि इंजीनियरिंग कॉलेज में जाकर एडमिशन लेते हैं, 4 साल 5 साल का कोर्स रहता है, 5 तक ही 4 साल का कोर्स रहता है, 4 लाख रुपये आपको फीस करनी है और 50 लाख रुपये का कम से कम अगर खर्चा, ऐसा 6 से 10 लाख रुपये खर्चा आपको लगता है। जिस माँ बाप की सालाना इनकम 2.5 लाख रुपए की हो, अपने बच्चे पे 2.5 लाख रुपये, साल का 1.5 लाख रुपये कैसे खर्चा कर सकता है। तो ये सारी चीजें चेंज होनी चाहिए कि आपको बहुत ऐसा मिलेगा, लेकिन वो मिलने के लिए जो क्वालिफिकेशन लगता है उसका ग्रुप चेंज हो जाता है। अभिनंदन पेंढारी, प्रदीप नांदगावकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी व पालकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला। शिक्षकांच्या समायोजनाला तात्पुरती स्थगिती देऊन मेळघाटमधील शिक्षकांच्या बदल्या सपाटीकरणासाठी 1 दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं। मेळघाटातील 12 वर्षे सेवा देणाऱ्या शिक्षकांना समायोजनाचं कारण समोर करून त्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या। समायोजनाला तात्पुरती स्थगिती देऊन मेळघाटच्या शिक्षकांच्या बदल्या कराव्या अशी विनंती मेळघाट प्रशासकीय शिक्षक संघटनेनं केली आहे। आपल्या मागणीसाठी संघटनेनं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर आंदोलन केलं। बदली प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आल्या, त्यामुळे मेळघाटमधील शिक्षकांना सपाटीकरणावर येण्याकरता मार्ग बंद झालेला आहे असं शिक्षकांचं म्हणणं आहे। तर महाराष्ट्र शासनानं काय केलं की एक GR काढला आणि या GR मध्ये त्यांनी म्हटलं की 22 मे 2014 पासून समायोजन झालं नाही आणि त्याचा फटका आदिवासी भागातील 12 वर्षापासून जे काम करणारे त्या शिक्षकांना मिळालेलं आहे। तर आपलं म्हणणं आलं की यांनी काय केलं, 18 मे 2015 ला आपशीचं GR काढला, शिक्षकांना बदल्या पाहिजे। 2 वर्षापासून मेळघाटच्या शिक्षकांची एकही शिक्षकांची बदली झालेली नाही। म्हणजे ज्या शिक्षकांना 12 वर्ष झालेले आहे, 7 वर्ष झालेले आहे, 4 वर्ष झाले, म्हणजे 12 वर्ष जे शिक्षकांना झाले त्यांच्या अजून बदल्या झाल्या नाही। आणि 2 वर्षापासून काय करून राहिले, समाजाचं कारण समोर करून बदल्या ढकलून राहिले। आमचं म्हणणं आहे की समायोजन बाजूला राहू द्या। मेळघाटचे आपल्या प्रत्येक तालुक्यानं 11 जर शिक्षक जर काढले तर 132 शिक्षक मेळघाटमध्ये जातील आणि 130 शिक्षक तिकडले 10% प्रमाणे इकडे काढावं लागते। मग यांचं प्रशासनाचं म्हणणं आहे की समायोजन समोर करू राहिले, समायोजन झालं नाही, समायोजन चाललं नाही। आमचं म्हणणं आहे की समायोजनाचा मुद्दा बाजूला काढा आणि मेळघाटच्या शिक्षकांच्या बदल्या करा, इतकंच आमचं प्रशासनाला म्हणणं आहे। निवृत्त पोलीस अधिकारी व समाजसेवक मुकुंदलालजी यांचा विदर्भ दादिच मंडळातर्फे भावपूर्ण सत्कार करण्यात आला। या छोटेखानी कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसंच समाज बांधव उपस्थित होते।
दायमा समाजातील समाजसेवक मुकुंदलालजी दादीज यांचा विदर्भ दादीज मंडळातर्फे हृदय सत्कार करण्यात आला। मुकुंदलालजी हे निवृत्त पोलीस अधिकारी असून ते पुण्याचे रहिवासी आहेत। विद्यार्थ्यांची देखभाल व त्यांना आवास निवासाची सोय उपलब्ध करून त्यांना मुकुंदलालजी प्रोत्साहन देतात। आजपर्यंत 50हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी उच्च शिक्षणासाठी पाठवलंय। त्यांच्या या कार्याबद्दल चंदूभाऊ दायमा यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला। या छोटेखानी सत्कार समारंभाला विदर्भ दादीज मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र करेसिया, माजी अध्यक्ष गोपाल बोराळा, सुरेश रतावा, राजकिशोर डोबा, गोविंद दायमा, सत्यनारायणजी रतावा आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचं संचालन संतोष आसोपा यांनी केलं तर आभार प्रदर्शन नंदकिशोर शर्मा यांनी केलं। तो आदमी ऐसे है कि ये प्रादुर्भाव से आदमी ब्राह्मण, अब मैं तो ब्राह्मण को मेंटेन करने वाला आदमी हूँ। मैंने इसीलिए जब से मैं सर्विस कर रहा हूँ न तो मैं बाहर पानी पिया हूँ, क्योंकि कैसे देखो आचार विचार को मेंटेन करने के लिए कुछ बंधन बहुत जरूरी है। अगर आप बंधन नहीं रखोगे तो वो तो भाई डिसॉल्व हो जाएंगे, फिर वो आपकी अच्छाई यानी टिक ही नहीं सकती। इसलिए बंधन खुद को लेना बहुत जरूरी है। तो ये सब चीजें करते हुए जब मैं सर्विस करता था, मैं हर पुलिस स्टेशन को विजिट के लिए उनको जाना पड़ता था पूरे डिस्ट्रिक्ट लेवल पे। अब मैं तो पूरे महाराष्ट्र में बहुत से ड्यूटी किया हूँ, या अमरावती भी मैं आया हूँ। बाकी तो भाई इनको गोविंद जी को पता है कि भाई तब से मैं मेरा खान पान का पूरा किट मेरे साथ में रहता है। मैं बाहर कुछ ईटेबल्स भी नहीं लेता। तो उससे क्या है कि भाई अपने को अगर अच्छा रखना है, अच्छा ही अगर कुछ ये मेंटेन करना है तो आपको बंधन में रहना बहुत जरूरी है। और वो ब्राह्मण का पहला कर्तव्य है। मेरा ये करना है कि भाई दूसरों को कुछ कमी ये करने का मकसद नहीं, लेकिन मुझे अच्छा रहना है, मेरी थिंकिंग अच्छी है, ऐसा मेरी समझ है, तो उसको मेंटेन करना भी फर्ज बनता है। अदरवाइज होता नहीं। जैसे कि खेती में कुछ अनाज के लिए कल्टीवेशन बहुत जरूरी है, वैसे ही अपने लिए भी कल्टीवेशन है कि भाई ये खान पान आचार विचार, कहाँ जाते हो, कहाँ रहते हो। तो 24 घंटे जिनको बुराइयों में मैं रहते हुए मैं अच्छा रहा हूँ और उसका मुझे बेनिफिट भी बहुत अच्छा मिला है। मेरा कहना है कि मैं पुलिस में होते हुए मैं स्टार्टिंग से भी अन्याय से मैं हमेशा संघर्ष करता रहा। तो मेरा ऐसा है कि मैंने सर्विस में होते हुए मैंने 10 केसेस गवर्नमेंट के अगेंस्ट लगाए हैं और वो भी मैं जीता हूँ। ऐसा नहीं कि भाई केस डाल देता हूँ, मैं जीत के लाया हूँ। क्योंकि पुलिस अच्छा वो भी पुलिस डिपार्टमेंट के लिए है। हालांकि पुलिस वालों के लिए किसी के पास सिंपैथी नहीं है अभी, क्योंकि उसमें वो तो भाई है, उसमें जो भी है क्या करते हैं तो उसके सो मेनी रीजन है। तो उसके सफल ग्रुप, प्रतिदिन अखबार व सिटी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने 27 मे रोजी धमाकेदार आंतरराष्ट्रीय मुशायरा आयोजित करण्यात आलाय। 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे हा मुशायरा होणार असून येथे नामवंत शायर हजेरी लावणार आहेत। इस इंटरनेशनल मुशायरा में पहली बार सरजमीन अमरावती पर तशरीफ ला रहे हैं फिल्म एक्टर और कॉमेडियन सुनील पाल। ये इंटरनेशनल मुशायरा है और इसमें इंटरनेशनल शायर, बैनुल अक़वामी शोहरत के हामिल शायर तशरीफ ला रहे हैं। अजीज नबील दोहा कतर, जलील निजामी कुवैत और हिंदुस्तान से हम सब के चहीते शायर डॉक्टर नवाज देवबंदी देवबंद से, जनाब इकबाल अशर दिल्ली से, डॉक्टर कलीम कैसर गोरखपुर से, शकील जमाली साहब ये दिल्ली से, तनवीर गाजी मुंबई से, कुंवर जावेद राजस्थान कोटा, डॉक्टर महताब आलम भोपाल से तशरीफ ला रहे हैं और मोहतरमा निखत अमरोही अमरोहा उत्तर प्रदेश, वसीम मलिक गुजरात के सूरत से तशरीफ ला रहे हैं और सरजमीन अमरावती के चमकते दमकते सितारे डॉक्टर खालिद नैयर, जावेद अशाती, आदिल आरजू इस इंटरनेशनल मुशायरे में शरीक होंगे। आप सबसे गुजारिश कि भरपूर तादाद में शरीक हों और इस मुशायरे को एक ऐतिहासिक और तारीख साज मुशायरे में तब्दील कर दें। दोस्तों, इस इंटरनेशनल मुशायरे की निजामत आपका दोस्त यानी अबरार काशिफ आपके सामने हाजिर रहेगा। हवा खिलाफ चली तो चराग खूब चला, हवा खिलाफ चली तो चराग खूब जला,
खुदा भी होने के क्या क्या सबूत देता है। हवा खिलाफ चली तो चला, खूब चला। खुदा भी होने के क्या क्या सबूत देता है। सबूत देता है। एक शेर और अर्ज करता हूं कि राज पहुंचे हमारे गैरों तक। राज फरहान भाई के राज पहुंचे हमारे गैरों तक, गैरों तक। राज पहुंचे हमारे गैरों तक। मशवरा कर लिया था अपनों से। आए हाय आए हाय हाय, वाह वाह डॉक्टर साहब, क्या बात है, वाह वाह, क्या एक मामूली से मजदूर की बेटी हूँ मैं, एक मामूली से मजदूर की बेटी हूँ मैं। मुझको बिगड़े हुए हालात से डर लगता है। लोग ससुराल में बहुओं को जला देते हैं, बस यही सोच के बारात से डर लगता है। बस यही सोच के बारात से डर लगता है। क्या बात है। एक मामूली से मजदूर की बेटी हूँ मैं, मुझको बिगड़े हुए हालात से डर लगता है। लोग ससुराल में बहुओं को जला देते हैं, बस यही सोच के बारात से डर लगता है। बीच में फिल्म आई थी धनुष की फिल्म का नाम था रांझना। ये फिल्म मैंने अपने पत्नी को दिखाई तो पत्नी खुशी खुशी घर पे आकर कहती है, मेरे प्यारे रांझना बर्तन सारे मांझना। ये अच्छा किया। अच्छा मर्डर फिल्म नहीं दिखाई। धनुष, नाम धनुष है, नाम धनुष है, खुद इतना दुबला पतला तीर लगता है। बीच में गाना भी गाया था उन्होंने, इतना दुबला कैल्शियम की कमी नहीं। वीडियो में भी देखा होगा आपने, ऐसा गाया उन्होंने जैसे इनके किसी ने पगार छीना हो विद बोनस। अम्मा सुर करता है, माँ से बोल रहा है, माँ बेचारी तू तो रजनीकांत का दामाद है बेटा, तेरा सब कुछ करेक्ट है। अब ये गाना इतना हिट हुआ बच्चे बच्चे की जुबान पर। एक महाराष्ट्र बच्चे कहीं खो गया मेले में, तो बच्चे से पूछा बोला तू कौन है, कहां से आया, तेरे माँ बाप कौन है। तो बच्चा इसी गाने में जवाब देता, कहता है माँ मेरी कोल्हापुरी, बाप मेरा सोलापुरी, दोनों बेचे छोलापुरी जी। बेटा आपके पापा कैसे दिखते हैं? पापा 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 दिखते कैसे? पापा कलर वाइट वाइट, पी के रहता टाइट, माँ तो मारती उसको बेलन, नाम है माँ का विद्या बेलन। माँ मेरी कोल्हापुरी, बाप मेरा सोलापुरी, दोनों बेचे छोलापुरी जी। ये देखिए, जिनको गाना हो तो, जिनका काम है गाना, वो तो गाना गाती है, जिनको नहीं आता वो भी गाते हैं, भले आवाज कैसी भी हो। फरहान अख्तर ऐसा कहते हैं, बाप के किए की सजा बेटे को मिलती है। बाप जिंदगी भर 24 घंटा इतना बोला है कि बेटे का पैदाइशी गला बैठा हुआ है। बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर।
सोमवार कमाल तापमान 42 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 30 डिग्री सेल्सिअस. मंगळवार कमाल तापमान 43 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 30 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.